काल उशिरा रात्रीपर्यंत मातोश्रीवर जाऊन मनसे नेते चर्चा करत होते आणि आता आज शिवतीर्थावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाईंसोबत राज ठाकरेंची बैठक पार पडते। या बैठकीसाठी संदीप देशपांडे, अमिषा माजगावकर, कुणाल माईनकर हे सुद्धा पोहोचलेत। त्यामुळे आजच्या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाईल। जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे निश्चित फॉर्म्युला जो आहे त्याबद्दलचा प्रस्ताव तयार केला जाईल। पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय, कोण कुठून कसं लढायचं या संदर्भातली चर्चा देखील केल्या जाऊ शकते। कारण आजपासून तसं बघायला गेलं तर राज्यातल्या 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे अगदी जलद गतीने मनसे आणि शिवसेना म्हणजे उबाटा गट जर एकत्र येणार असतील तर त्यांना जागा वाटप जे आहे ते निश्चित करणं आवश्यक आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। प्रणाली, काय माहिती याबद्दल? आपल्याला माहिती आहे की आत्ता सध्याच्या घडीला जे काही एकूण राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली आहे ती पटापट जागा वाटप करून घ्यावं आणि कारण आजपासून अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे महानगरपालिकांसाठी। परंतु अजूनही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्या जागा वाटपाची अजून काही निश्चिती झालेली नाही आहे। एकूण जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये सुद्धा अजून युतीच्या संदर्भातली कुठली घोषणा झालेली नाही आहे। जोपर्यंत जागा वाटप नाही तोपर्यंत ही घोषणा नाही अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली असल्यामुळं आधी जागा वाटप केलं जाणार आहे। जागा वाटप जवळपास अंतिम होत आलेलं आहे, परंतु काही वॉर्ड असे आहेत ज्या ठिकाणी मनसेलाही त्या जागा हव्या आहे आणि शिवसेनेलाही त्या जागा हव्या आहेत। अशा वेळेला त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत जे वर्षानुवर्ष आपापल्या पक्षांबरोबर आहेत ते नाराज होऊ नये असा प्रयत्न स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना सोबत घेऊन केला जातो आहे। तसाच काहीचा प्रकार आता मनसेमध्ये घडताना दिसतो आहे। सकाळपासून मनसेच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवलेली होती। त्या ठिकाणी आपण बघितलं की शहराध्यक्ष संदीप देशपांडे, उपाध्यक्ष तिन्ही म्हणजे यशवंत केल्लेदार, कुणाल माईनकर, योगेश सावंत हे सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यामुळे आत्ता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी संदीप देशपांडे आलेले आहेत। कदाचित त्यांची बैठक संपलेली आहे, बैठकीनंतर प्रतिक्रिया देण्यासाठीच ते या ठिकाणी आलेले असतील। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमका आजच्या बैठकांमध्ये काय झालं। आजच्या बैठकांचा विषय जो आहे तो तिढा जो आहे विशेषतः जागांचा तो सुटला आहे का हे जाणून घेण्यासाठी संदीप देशपांडे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। जय कुठे? जय कुठे गेले? शिवतीर्थावरती बैठकांचं सत्र सुरू आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या बैठका पार पडतायत आणि लवकरच शिवसेना मनसे युतीची घोषणा देखील केली जाईल। पण तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे माध्यमांशी संवाद साधतायत आणि नेमकं काय घडतं याबद्दलची माहिती ते देऊ शकतात। संदीपजी, आज तुमच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडतायत, काय आजच्या बैठकीमध्ये झालं? आजची 23 तारीख आहे, अर्ज भरायला खरं तर आजपासून सुरुवात झाली आहे, तरीही शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या संदर्भातली अधिकृत घोषणा सुद्धा झालेली नाही आहे। नाही, मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे। पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करत आहेत, ती चर्चा चालू आहे आणि चर्चा झाली की युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे। परंतु ऑफिशियली त्याची घोषणा सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील। परंतु संजय राऊत मात्र आज कार्यक्रम होणार आहे, भव्य कार्यक्रम होणार आहे असं रोज म्हणतायत। नाही, कार्यक्रम कधी करायचा, युती जाहीर कधी करायची याच्या संदर्भातला निर्णय राजसाहेब आणि उद्धवसाहेब मिळून घेतील, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे। जागा वाटपाची चर्चा अजून चालू आहे, ती झाली की तुम्हाला सांगू। काही महत्त्वाच्या जागांवर तिढा होता, भांडूप असेल, शिवडी विषय असेल, काय झालंय? तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये
कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते. डेटा गोळा केला जातो, डेटा ॲनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो. त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे. परंतु मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? नाही, मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ती लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते. परंतु तुमच्या इकडचे जे नाराज लोक असतील ते आयते युतीला जाऊन मिळण्याची शक्यता असते म्हणून घोषणा होत नाहीये का? आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही, ना त्यांच्याकडे कोणी नाराज होणार. मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत. त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही. पण शेवट उमेदवार कुठला निवडून येऊ शकतो, काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कुठल्या वॉर्डात कोण, या सगळ्या गोष्टी हा चर्चेचा भाग असतो. ती चर्चा अजून आमचे नेते मंडळी करत आहेत. दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. लालबाग परळ असेल, शिवडी असेल, माहीम दादरसारखा भाग असेल. या ठिकाणी आता निलेश राणे हे स्टार प्रचारक असणार आहेत. निलेश राणेंची त्याच्यामुळे एंट्री होते आहे. तर कशा पद्धतीने बघता आणि त्यांना निलेश राणेंच्या समोर कोणाला उभं केलं जाईल? असं आहे ते कणकवली वगैरे ठीक आहे, मुंबईचा काय संबंध? मुंबई महापालिकेसाठी स्पेसिफिकली त्यांच्यावर जबाबदारी दिली असते. जबाबदारी बघ, कुठल्या पक्षाने कोणावर जबाबदारी देते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ही जबाबदारी पेलवणार आहे का हाही सुद्धा प्रश्न आहे. जबाबदारी द्यायला काय कोणी देतं, पण ती पेलवली पण पाहिजे ना. संदीपजी, शेवटचा प्रश्न, युतीची घोषणा कधी होणार आहे? लवकरच. सगळे लवकरच म्हणतात पण अद्याप चं सत्र सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर संदीप देशपांडेंनी माध्यमांशी संवाद साधलेला आणि लवकरच युतीबद्दलची घोषणा जी आहे ती केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे पाहूयात, शिवसेना ठाकरे आणि मनसेतील जागा वाटपाचा महत्त्वाचा तिढा सुटल्याच जमाय. मुंबईत महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर आज अंतिम हात फिरवला जाणार आहे. दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांचा वाद मिटवण्यात नेत्यांना यश आल्याची माहिती आहे. शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी भागातील काही जागांवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच होती आणि यामुळे जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. दोन्ही पक्षांची ताकद नसलेल्या प्रभागातही कुणाचे उमेदवार असावे यावर ही चर्चा झाल्याची माहिती. जागा वाटप जाहीर न करता फक्त उद्या युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुमित, पहिला प्रश्न, युतीची घोषणा कधी होणार हे तर सगळ्यांच्या मनात ही उत्सुकता आहेच, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं फार आवश्यक आहे. पण शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा निश्चित असा फॉर्म्युला तयार झाला का, प्रश्न सुटलाय का? आता थोड्या वेळापूर्वी संदीप देशपांडे असं म्हणाले की जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. काही जागांवर थोडी नाराजी आहे किंवा काही ठिकाणी मागे पुढे होत आहे, पण ते देखील अंतिम टप्प्यात आहे. पण जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. पण आता पक्षांतर्गत थोडी नाराजी असणार आहे दोन्ही पक्षांमध्ये. जशी मनसेमध्ये आहे तशी ठाकरेंची शिवसेनेमध्ये देखील आहे. काही ठिकाणी जागा वाटप जरी आता झालं असलं तरी एखादं दादरचं एक उदाहरण द्यायचं म्हणजेच दादरमध्ये 190 आणि 194 हे 2 वॉर्ड मनसेला सुटलेले आहेत, तर बाकीचे वॉर्ड हे ठाकरेंकडे आहेत. पण मनसेच्या अंतर्गत काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की 94 तुम्ही घ्या आणि 192 आम्हाला द्या. जिथे प्रीती पाटणकर ठाकरेंच्या आता नगरसेविका त्यांच्या आहेत आणि ती जागा मनसे आता मागताय ते अंतर्गत मागताय, ना की थेट युतीच्या घोषणेमध्ये किंवा युतीच्या दरम्यान. त्यामुळे पक्षांतर्गत दोन्ही पक्षांकडून ज्या जागा हव्या होत्या त्या सामंजस्यानं एकमेकांना देण्यात आलेल्या आहेत. आता अंतर्गत काही बैठका होत राहतील, अंतर्गत काही जागा वाटपामध्ये नाराजी असू शकते. लवकरच युतीची घोषणा केली असं सांगितलं जात आहे. आज संजय राऊत देखील असंच म्हणाले की उद्या ही युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. युतीची घोषणा होईल आणि जागा वाटप जे झालंय, कोणाला कुठली उमेदवारी द्यायची किंवा या सगळ्या संदर्भातली घोषणा कदाचित उशिरानं नंतर होईल, पण युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच अंतिम हात देखील आता फिरवणं सुरू आहे. आज जशी तिथे शिवतीर्थावर बैठक आहे, काही नाराज देखील जात आहेत, काही नेते येतात, तसे इथे देखील मातोश्रीवर काही नेते पोहोचत आहेत. थोड्या वेळापूर्वीच आष्टीकर आलेले होते, त्याचबरोबर विनायक राऊत आलेले आहेत, इतरही काही नेते पोहोचत आहेत. दिवसभरात हा नेत्यांच्या गाठीभेटी होत राहतील. अंतिम हात हेच फिरवणं आहे की युतीची घोषणा नेमकी आता कशी करायची आहे, कधी करायची आहे. ज्या ज्या जागांवरती तोडगा निघत नव्हता त्यातल्या एक लालबाग मधल्या जागांतला तोडगा निघालाय, माहीम मधल्या जागांचा तोडगा निघालाय, भांडूप मधल्या जागांचा देखील तोडगा निघालेला आहे. पण जे अंतर्गत काही नाराज होणारे नेते येत आहेत त्यांची समजूत काढणं किंवा त्यांच्यासाठी काही फेरबदल करता येतील का याची आज चाचपणी केली जाते आणि अंतिम हात फिरवला जातोय.
धन्यवाद सुमित या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल. पुढे पाहूया. शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत 50% जागा वाटपावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती. म्हणजे शिवसेना आपल्या आग्रहावरती ठाम आहे आणि त्यांना 50% जागा म्हणजे जागा वाटपात 50% वाटा हवा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 227 वॉर्डपैकी 112 वॉर्डसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, एकच प्रश्न, तो म्हणजे जागा वाटप निश्चित झालंय का? शिवसेना 50% जागा वाटपावरती ठाम आहे, त्या फॉर्म्युलावरती ठाम आहे. काय नेमकं घडतंय? विशाल, आपण पाहतो की काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी नेते उदय सामंत असेल, राहुल शेवाळे असेल, हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवसेनेने 50% जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे, तो प्रस्ताव जो आहे, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्या भूमिकेवरती शिवसेना ठाम असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे एकूणच मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डपैकी जवळपास 112 वॉर्डवरती शिवसेनेने दावा केलेला आहे. तर त्यापैकी किती जागा शिवसेनेला मिळतात हे आता पाहावं लागेल. मात्र भाजपकडनं देखील आपण पाहतो की जवळपास 100च्या आसपास जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला देऊ करतायत. मात्र शिवसेना 112 जागांवरती ठाम आहे. कारण त्या जागांवरती आपण पाहतो की शिवसेनेचे माजी नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले ते तिथे आहेत, ते इच्छुक उमेदवार आहेत. आता सध्या आपण पाहतो की जवळपास 127 नगरसेवक जे आहेत माजी, ते शिवसेनेकडे. त्यामुळे शिवसेना देखील आक्रमकपणे या एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यांनी महायुती म्हणूनच एक युतीचा धर्म पाळायचं ठरवलेलं आहे. समन्वयक भूमिका असेल आणि एकूणच युती करण्यासाठी शिवसेना देखील पूर्णपणे ठाम आहे. युती होणारच आहे, मात्र जागा वाटप जे ते मात्र सन्मानजनक व्हायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 50% फॉर्म्युला 50% जागा वाटप जे आहे ते झालं पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे. 227 वॉर्ड आहेत मुंबईमध्ये आणि त्यापैकी 112 वॉर्डवरती शिवसेनेने दावा केला आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे एकूण जागांमध्ये 50% वाटा जागांचा आम्हाला मिळावा अशी आग्रही भूमिका शिवसेनेने कायम ठेवली. बघूयात. पण भाजपकडनं मात्र शिवसेनेला मुंबईत 80 ते 85 जागा देण्याचा नवीन प्रस्ताव जो आहे तो देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. म्हणजे काही करून मुंबईत शिवसेनेला 80 ते 85च्या जागेवरतीच म्हणजे आकड्यावरतीच थांबवायचं, 100च्या आतच थांबवायचं हा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपची तशी तयारी असून दुसरीकडे जास्त जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आग्रह धरल्याचं बघतोय आपण. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री झालेल्या बैठकीत काही जागांवर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेचा पण मूळ उमेदवार भाजपचा असाही काही जागांवर फॉर्म्युला असून भाजपचा आयात उमेदवार शिंदेंना देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्याबरोबर आहेत. राहुल, काय नेमकं शिवसेना म्हणते की एकूण जागेमध्ये 50% वाटा, भाजपने नवीन प्रस्ताव दिलाय तो 80 ते 85 जागांचा. हा प्रस्ताव शिवसेना मान्य करणार का? अगदी विशाल, खरं तर काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये जो पहिला अधिकृत प्रस्ताव आपण ज्याला म्हणू शकतो, साधारण 80 ते 85 जागा या शिवसेनेला सोडण्याची तयारी जी आहे ती भाजपकडून दर्शवण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला अशा काही जागा ज्या ठिकाणी भाजपकडे ताकदीचा उमेदवार आहे, मात्र ती जागा शिवसेनेला सोडून शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचाच आयता उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रितरित्या प्रयत्न करतील. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर विधानसभेला अशा अनेक जागा होत्या ज्या ठिकाणी शिवसेनेला आयता भाजपचा उमेदवार देण्यात आला आणि त्यापैकीच अंधेरीमधील मुरजी पटेल जे की आत्ता शिवसेनेचे जरी आमदार असले तरी मूळ मात्र ते भाजपचे होते आणि आयता उमेदवार म्हणून त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन त्यांना तिकीट दिलं गेलं होतं. एकंदरीत बघितलं अशा अनेक जागा ज्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी 2017च्या निवडणुकीत भाजप 2 क्रमांकाचा पक्ष राहिला होता. यासोबतच या सगळ्या जागा एकंदरीत 22 ते 27 जागा ज्या अशा आहेत ज्या ठिकाणी 300 ते 500 मतांच्या फरकानं भाजपचा कॅन्डिडेट पडला होता, पराभूत झाला होता आणि त्याच ठिकाणी शिवसेनेचा कॅन्डिडेट नाही तर भाजपचाच कॅन्डिडेट ताकदीचा आहे आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं फक्त निवडून येण्याचा फॉर्म्युला जर लक्षात घेतला तर भाजप ताकदीनं त्या ठिकाणी उमेदवार देऊ शकतो. जर भाजपनं उमेदवार दिला नाही तर भाजपचाच आयता उमेदवार शिवसेनेला देऊन शिवसेनेच्या चिन्हावर त्याला निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्ष कसे प्रयत्न करतील हा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला. एकंदरीत बघितलं
तर पहिल्या बैठकीमध्ये म्हणजे घटक पक्षांच्या पहिल्या बैठकीमध्ये 125 जागांची शिवसेनेची मागणी झालेली असताना भाजपकडून मात्र फक्त 52 जागा त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमध्ये 80 ते 85 जागा शिवसेनेला सोडण्यामध्ये भाजपनं प्राथमिक जी आहे ती हे दर्शवलेली आहे. आणि त्यामुळं आत्ता अगदी 2 दिवसांमध्ये हा संपूर्ण फॉर्म्युला फायनल करावा लागेल. कारण अर्ज भरायला मुदतीला सुरुवात- आजपासून महत्वाचा विषय असा आहे राहुल की उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात जी आजच्या तारखेपासून झालेली आहे. धन्यवाद या आतापर्यंतच्या माहितीबद्दल.